म्हणजेच राहुल गांधी हतबल झाले, काँग्रेस रोज संपत चालली अशी प्रतिक्रिया येते आणि ही प्रतिक्रिया महाराष्ट्रातून येते। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया आपण पाहतोय, कारण की पुन्हा एकदा एनडीएला बिहारमध्ये भरघोस मत मिळताना दिसतंय, आघाडी मिळताना दिसतेय आणि विजय होताना दिसतोय। त्यामुळे आता महाराष्ट्रात सुद्धा भाजप एनडीएचे जे घटक पक्ष आहेत ते या ठिकाणी जल्लोष करताना दिसतात। बावनकुळेंनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे, बुडत्या जहाजात बसायला कोणी तयार नाही असं ते म्हणालेत। बिहारच्या निकालावरून काँग्रेसवरती त्यांनी निशाणा साधलेला आहे। काय म्हणालेत बावनकुळे, आपण त्यांच्या शब्दांमध्ये ऐकूया। एकाही भाषणामध्ये राहुल गांधीच्या एकाही भाषणामध्ये बिहारचा विकास मांडला गेला नाही। राहुल गांधीच्या किंवा त्यांच्या महाविकास आघाडीकडे, महागठबंधनकडे कुठलाही डेव्हलपमेंटचा अजेंडा नव्हता। मोदीजींनी विकसित बिहारचा मुद्दा मांडला, नितीश कुमारजींनी विकसित बिहार म्हटलं, पण राहुल गांधींनी त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये, कुठल्याही दौऱ्यामध्ये विकसित बिहार कसं राहील यावर कुठली चर्चा केली नाही। त्यामुळे जनतेने त्यांना लाथाळलं।